नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 38 साईजचं फोरटक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहोत आणि अस्तरवर कटिंग कसं करायचं हे सुद्धा पाहणार आहोत। थंबनेलमध्ये पाहिलंच असेल कशा प्रकारे याची फिटिंग आलेली आहे। तर खूप सोप्या पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचं याच्यामध्ये कटिंग सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साईडला आहे। ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 इंचवर मार्किंग करून घेतलं आणि अशी एक लाईन ड्रॉ करून घेतली। समांतर अंतरावर पण लाईन ड्रॉ करून घेतली, त्यामुळे लाईन आपली क्रॉस जात नाही। फ्रंट आणि बॅक याच्यामध्ये आपण सोबतच कटिंग करणार आहोत आणि जे काही चेंजेस करायचे आहेत ते आपण नंतर करणार आहोत। इथे शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच। डीप नेक असल्यामुळे 5.25 इंच शोल्डर घेतले। समांतर अंतरावर मार्किंग केलं आणि इथून आर्महोलचं माप घेतलेलं आहे 6 इंच। मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घेतल्या। अगदी सोप्या पद्धतीमध्ये याच्यामध्ये फोरटक्स ब्लाऊजचं मी कटिंग शेअर केलेलं आहे। तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी इझिली तुम्हाला समजेल अशा प्रकारे। आर्महोलच्या लाईनवर इथे चेस्टचं माप टाकायचं आहे। तर चेस्ट आहे इथे 38 इंच, त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। चौथा भाग होतो 9.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। फोरटक्स ब्लाऊजमध्ये 2 इंचापेक्षा कमी शिलाई मार्जिन घ्यायचं नाही आहे। छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन, तर 11.5 इंच होतात। कमरेच्या बाजूला सुद्धा 11.5 इंचावर मार्किंग केलं आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। जेव्हा आपण बागचे टक्स टाकणार तेव्हा ते आपण कमरेचं माप जे आहे ते ॲडजस्ट करून एक्स्ट्राचं जर काही राहिलं असेल तर कटिंग करून घेणार आहोत। इथे गळा रुंदी घेतली 2.25 इंच आणि गळा माझा आहे तयार 6 इंच। त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, 6.5 इंचवर मार्किंग केलं। खाली सुद्धा 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि इथे बॉक्स ड्रॉ करून घेतला आहे। खालच्या बाजूने तुम्ही 2.5 इंच सुद्धा गळा रुंदी घेऊ शकता। इथे गळ्याचा गोलाकार असा आकार देऊन घेतलेला आहे। आता इथे आर्महोलचं जे माप आहे 6 इंच त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केला। इथून कॉर्नरमधून 1 इंच आणि 1.25 इंच असे 2 मार्किंग केलेले आहेत। इथून असा आर्महोलचा आकार द्यायचा आहे, तर 1 इंचावरून फ्रंटच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे, पाहू शकता अशा प्रकारे। आणि 1.25 इंचावरून बॅकच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे। इथे अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि हा जो पॉईंट आहे तो इथे असा जोडून घेतला आहे। आता खालच्या बाजूने योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे। तर जी ओपन बाजू आहे तिथे 2 इंचावर मार्किंग केलं, इकडे सुद्धा 2 इंचावर मार्किंग केलं आणि एक 2.5 इंचावर मार्किंग केले बंद बाजूकडे। ही लाईन अशी सरळ ड्रॉ करून घेतली आणि जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे तिथून योकपट्टीचा गोलाकार शेप दिलेला आहे अशा प्रकारे। तर आपलं हे मार्किंग आता झालेलं आहे। केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। फ्रंट आणि बॅक आपण सोबतच कटिंग केलेले आहेत। आता पहिल्यांदा साईडने कट करून घेतलं, मागच्या आर्महोलचा आकार कट करून घेतला, गळ्याच्या साईडला इथे कट करून घेतलं वरच्या बाजूने शोल्डरच्या। हे ओपन करून घेतलं आणि मधला जो जॉईंट आहे तो कटिंग करून घेतला, त्यामुळे बॅक आणि फ्रंट आपले सेपरेट होतील। आता योकपट्टी जी आहे ती कटिंग करून घेतली। फ्रंटच्या आर्महोलचा आकार आहे तो सुद्धा कटिंग करून घेतला आणि गळ्याचा आकार आहे तो सुद्धा कटिंग करून घेतला। तर असा हा फ्रंटचा पार्ट आपला तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे हे मी पुढे सांगणार आहे। बॅक पार्टचं मार्किंग मी अशाच प्रकारे करते। इथे मी बॅकची पट्टी मला तयार हवी आहे 3 इंच, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, 3.5 इंचवर खालून मार्किंग केलेलं आहे। बॉटमला गळा रुंदी घेतली आहे 3 इंच। अजून पसरट गळा हवा असेल तर 3.5 इंच घेऊ शकता। इथे वरती गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। याच्यामध्ये हवा तो शेप तुम्ही देऊ शकता। इथे गोलाकार आकार दिलेला आहे। आता इथे टक्सचं मार्किंग करायचं बॅक साईडला, तर आडवा घेतलेला आहे मी 4.5 इंच आणि उभा घेतलेला आहे 3.5 इंच। दोन्ही बाजूला अर्धा इंच म्हणजे टोटल 1 इंचचा टक्स येईल हा। तर हे टक्सचं सुद्धा मार्किंग झालेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला अस्तरवर मार्किंग करायचं आहे। तर हा बॅक पार्ट कंप्लीट झालेला आहे। गळ्याचा आकार मी इथे कटिंग करून घेतला। आता हा पार्ट आहे तसाच अस्तरवर ठेवून आपल्याला कटिंग करायचं, याच्यात कुठलाही बदल करायचा नाही। आता इथे मी बाही घेतलेली आहे। बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे डबल फोल्ड पेपर घेतलाय, फोल्ड बाजू माझ्याकडे आहे।
स्लीव्ज रेडी आहे 4.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं, 5.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. समांतर अंतरावर 5.5 इंचावर मार्किंग करून ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली. अस्तरची स्लीव्ज असेल तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं, जेवढी तयार स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये. आता इथे घडी टाकायची आहे. इथे घडी टाकण्यासाठी छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलेला आहे. 9.5 इंच होतात छातीचा चौथा भाग, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलं तर 10.5 इंच होतात. तर 10.5 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं. कॅप हाईट दिलेली आहे 3.25 इंच, 3 इंचसुद्धा देऊ शकता. मी इथे 3.25 इंच दिलेली आहे. तिथून आतमध्ये 2 इंचावर मार्किंग केले, जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढं. 2 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. वरच्या बाजूने साधारणतः 1 ते 1.5 इंच अंतर सोडून मग असा आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट आणि जे कॅप हाईटमधून आपण आतमध्ये 2 इंच मार्किंग केले तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे. हा मागच्या मुंड्याचा आकार झाला आहे स्लीवचा. आता फ्रंटच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमधून एक आकार द्यायचा आहे. पाहू शकता इथे दिलं आहे त्याप्रमाणे. खाली दंडघेर आहे 14 इंच, त्याचा निम्मा घेतला 7 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे पॉईंट जोडून घेतले. केलेल्या मार्किंगप्रमाणे स्लीव्ज कटिंग करून घ्यायचे आहे. पहिल्यांदा मागच्या मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करून घेतला. त्यानंतर स्लीव्ज ओपन करून घ्यायचे आहे आणि एकाच बाजूला फक्त फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर हे आपलं स्लीव्जचं सुद्धा कटिंग रेडी आहे. याच्यामध्ये सुद्धा आता काही चेंजेस करायचे नाहीत. आता हा फ्रंट पार्ट घेतलेला आहे. फ्रंट पार्टमध्ये काय चेंजेस करायचे हे आपण आता अस्तरवर पाहूयात. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे 80 सेंटीमीटर. डबल फोल्ड ठेवलेला आहे. फोल्ड बाजूकडून इथे बॅकचा पार्ट ठेवला आहे, बघू शकता इथे फोल्ड बाजूकडून असं ठेवलेलं आहे आणि इथे खाली स्लीव्ज ठेवून घेतली. जसं ॲडजस्ट होईल तसं ठेवलेलं आहे आणि आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं आहे हे दोन्ही पार्ट. आता हे ड्रॉ करून घेतल्यानंतर फ्रंटचा पार्ट कुठे बसतोय ते पाहायचं आहे आणि त्याला काय चेंजेस करायचे हे बघूयात. तर आता हा जो पार्ट आहे तो आहे तसा पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचा आहे. कुठे बसतोय सेट होतोय ते बघायचं आहे. जो साईडचा भाग आहे तिथे अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा इंच घेतलं, 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं. इथे मी अर्धा इंच एक्स्ट्राचं जागा सोडलेली आहे आणि मग पुढे हा पार्ट ठेवून घेतलेला आहे. तो आता आहे तसा मी ड्रॉ करून घेतला. हा असं फिरून घेतलेला आहे म्हणजे लक्षात येईल. आता हुकायच्या पट्टीकडून इथे अगदी 1/2 इंच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. ही लाईन ड्रॉ करून घेतली आणि साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर इथे खाली 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचे खालच्या बाजूने. हे जे आपले साईडचे टक्स येतात त्याच्यासाठी हे 1 इंच वाढवलेलं आहे. तर हे 1 इंच वाढवल्यामुळे पफ खूप छान येतो. तर हे अशा प्रकारे ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे. 30, 32, 34 साईजमध्ये अर्धा ते 1/2 इंच वाढवू शकता. इथे आता हा पार्ट वाढून झालेला आहे. त्याच्याच खाली मी लगेच योकपट्टी ठेवून घेतली आणि आहे तशी मार्किंग करून घेतली. तिथे आकार आहे त्याच्यामुळे मी तिथेच ठेवलेली आहे योकपट्टी. जशी आहे तशीच मार्किंग करून घेतली. आता योकपट्टी जी आहे ती खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. इथे पाहू शकता आहे तशी योकपट्टी ड्रॉ करून घेतली आणि खाली अर्धा इंच त्याला वाढवून घेतलेला आहे. तर हे मार्किंग आपलं आता कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलं आहे आणि योकपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि प्लस उंचीमध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढवलं होतं. तर टोटल 2.5 इंच वाढवून घेतलेलं आहे फ्रंटच्या पार्टमध्ये. तर आता हे कटिंग करून घ्यायचं आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे. आता याच्यात काही चेंजेस करायचे नाही, जसं आपण आता मार्किंग केले तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. तर परत एकदा सांगते, हुकायच्या पट्टीने 1/2 इंच वाढवलं आहे पट्टीकडून. त्याच्यानंतर साईड पार्टला अर्धा इंच वाढवलेला आहे आणि खालच्या भागाला फ्रंट पार्टचा जो भाग आहे त्याला खालच्या बाजूने 1 इंच वाढवलेला आहे. योकपट्टीला अर्धा इंच वाढवलेला आहे. हेच तुम्ही पेपर कटिंगवर सुद्धा करू शकता, पण आपण फ्रंट आणि बॅक सोबतच कट केले त्याच्यामुळे हे आपण अस्तरवर वाढवलेलं आहे. आता हा बॅकचा पार्ट आणि स्लीव्ज आहे तशीच कटिंग करून घ्यायची आहे. याचं स्टिचिंगचा व्हिडिओ याच्यानंतर अपलोड होणार आहे. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मिळेल. याच्यामध्ये फक्त अस्तर कटिंग दाखवलेलं आहे. त्याचं पीस कटिंग केल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं स्टिच करायचं ते दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही कटिंगची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
इथे स्लीव्जला सेंटर पॉईंट मार्किंग करून घेतलं आणि फ्रंटला असं नाव देऊन घेतलं, म्हणजे जोडताना आपलं कन्फ्युजन होत नाही. तर दोन्ही स्लीव्जला असं नाव देऊन घेतलं, सेंटर पॉईंट मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा बॅक पार्टसुद्धा तयार झालेला आहे. अशा प्रकारे कटिंग केल्यामुळे पफ खूप छान येतो आणि ब्लाऊज खूप छान फिटिंगला बसतो. आता ही योकपट्टीसुद्धा याच्यातसुद्धा काही चेंजेस करायचे नाही आहेत. याच्यामध्ये आता टक्स कसे घ्यायचे हे बघूयात. इथून आडवं मार्किंग केलं आहे 4 इंच आणि उभं मार्किंग केलेलं आहे 2.5 इंच. दोन्हीकडे 1-1 इंचाचा, म्हणजे टोटल 2 इंचाचा हा टक्स येईल. दोन्हीकडे 1-1 इंच मार्किंग केलं, हे पॉईंट असे जोडून घेतले. त्यानंतर ही जी पट्टी आहे हुकायची, त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं 3 इंच. इथून 1.5 इंचावर असं क्रॉस मार्किंग केलं आणि हे 2 पॉईंट असे जोडून घेतले. हा टक्स आपला येणार आहे 1/2 इंच. जे खाली 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे ते कवर करायचं याच्यामध्ये. तर अर्धा इंच म्हणजे 1 इंचाचा हा टक्स येईल. त्यानंतर इथून 1.5 इंचावर इथे मार्किंग केलं आणि इथून सुद्धा 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि हे 2 पॉईंट जोडून घेतले. हा सुद्धा टक्स येणार आहे 1 इंचाचा, टोटल दोन्हीकडे अर्धा इंच. खालचं जे मार्जिन आपण वाढून घेतलं होतं ते ह्या साईडचे 2 टक्स आहेत त्यासाठी घेतलेलं होतं, त्याच्यामुळे पफ खूप छान येतो. आता इथे आर्महोलचं जे मार्किंग आहे ते करून घेतलेलं आहे आणि इथून 1.5 इंचावर असं मार्किंग केलं इथे क्रॉसमध्ये आणि हा पॉईंट आर्महोलमध्ये जोडून घेतला. तर इथे 3.5 इंच माझं अंतर आलेलं आहे आणि हा टक्स पाव इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंचाचा. पाव इंचापेक्षा कमी घेतला तरी चालेल. तर हे असं आता टक्सचं मार्किंग झालेलं आहे. इथे जॉईंट होतं ते मी कट करून घेते आणि हे दुसरा पार्ट जो आहे तो याच्यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. तो थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा जे टक्सचं मार्किंग आहे ते व्यवस्थित उमटलं जातं, त्याला डार्क करून घ्यायचे. तर हे असं 4 टक्स ब्लाऊजचं 38 साईजचं कटिंग दाखवलेलं आहे. पफ खूप सुंदर येतो फिटिंगला. ब्लाऊज तुम्ही पाहिलेलंच आहे कसा बसलेला आहे. याचं स्टिचिंग आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. तर नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.